आता काय झालंय की त्याच्यासाठी उपलब्ध माध्यमं खूप तयार झालेली आहे. म्हणजे जसं की तुम्हाला अत्याचाराचे व्हिडिओ परत परत दाखवता येतात, म्हणजे इसिस सारख्या संघटना त्याचा वापर करतात, किंवा वेगवेगळ्या लेवलला रॅडिकलायझेशन केलं जातं ना, की जातीच्या पातळीवरती केलं जातं, धर्माच्या पातळीवरती केलं जातं, अगदी वर्गाच्या पातळीवरती देखील काही पातळ्यांवरती केलं जातं. आणि रॅडिकलायझेशन ही एक प्रोसेस आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आयदर ऑर असं त्याच्यात उत्तर देता येत नाही. कमी रॅडिकलाइज, थोडा रॅडिकलाइज, जास्त रॅडिकलाइज, आणि त्याच्यातनं पूर्णपणे त्याच्यासाठी त्या विचारधारेसाठी जीव द्यायला किंवा जीव घ्यायला तयार झालेली व्यक्ती, अशा सगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला लोक दिसतात. आणि तो समाजातला पट मला वाटतं की चिकित्सा करणं थांबवणं आणि द्वेष वाढवणं, या दोन, आणि त्याच्याबरोबर जर काही सांगायचं झालं तर स्वतःच्या अमर्याद वर्चस्वाच्या कल्पनांच्या प्रेमामध्ये ती व्यक्ती पडणं. नार्सिसिझम एका पद्धतीचा म्हणता येईल त्याला, की तुमच्याकडे काहीतरी भयंकर मोठं आहे आणि त्याच्यापासून कोणीतरी तुम्हाला रोखता येते ऍक्च्युअलाइज करण्यापासून.